जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 4 ज्ञानयोग श्लोक 33. श्रेयान् द्रव्यमयात् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ओम. गीताचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञानयोग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, प्रत्येक कृतीत 2 पैलू असतात. पहिला पैलू म्हणजे क्रिया आणि दुसरा पैलू म्हणजे ज्ञान. ही बुद्धी किंवा ब्रह्मात्मक भावना हे मुख्य पैलू धारण करून क्रिया केल्या पाहिजेत. मग केवळ केलेल्या कृतींमुळे कोणतेही बंधन येत नाहीत. तर अर्जुना, या ज्ञानाचा अंतिम उद्देश काय आहे? या ज्ञानाचा अंतिम उद्देश आपल्याला आत्मसाक्षात्कार होणे असा आहे. म्हणून अर्जुना, तू हे सुनिश्चित केले पाहिजे की तुझ्या प्रत्येक कृतीने तुझे अंतिम ध्येय गाठण्यासाठी तुला साथ दिली पाहिजे, ज्यासाठी प्रत्येक कृती ब्रह्मात्मक ज्ञानाने व्यापलेली असावी. अशा प्रकारे आपण असे घोषित करू शकतो की ज्ञान हे 2 पैलूंपेक्षा अत्यंत महत्त्वाचे आणि श्रेष्ठ आहे, जे कृती आणि शहाणपण आहेत. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा प्रत्येक कृतीत बुद्धीच्या सहवासाचे महत्त्व सांगत आहेत. परमात्म्याच्या शिकवणीचे चिंतन करत असताना आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीशी ब्रह्मात्मक भावना एकात्म करण्याचा प्रयत्न करूया आणि कर्मांच्या बंधनातून मुक्त होऊया. परमात्म्याच्या शिकवणींचे पालन करण्याचा दृढनिश्चय करून आपण सर्वांनी परमात्म्याच्या शब्दांची पुनरावृत्ती करूया. श्रेयान् द्रव्यमयात् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात, श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज.
जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन्नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन्नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन्नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन्नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन्नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. श्रेयान् द्रव्यमयात् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ॐ श्रेयान् द्रव्यमयात् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण.